This is educational video. Now the text. The 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. मित्र हो, 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याच्या प्राचीन दर्जेदार संस्कृतीत अस्तित्वात नसलेल्या साहित्याच्या दोन पूर्णपणे नवीन प्रकारांची देणगी दिली आहे. वन ऑफ दोज वॉज पिरियडिकल एसे अँड दी अदर वॉज नॉवेल. आणि एक प्रकार होता पिरियडिकल म्हणजे नियतकालिक निबंध आणि दुसरा प्रकार होता कादंबरी किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये नॉवेल म्हणतो. Both of these forms, especially novel, caught the spirit of 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plain and tried to instruct the readers which would help them more purposeful and virtuous life. आणि ह्या दोन्ही प्रकारांपैकी कादंबरी 18व्या शतकाचा आत्मा होता. हे असे युग होते की जे बौद्धिक, भावनिक आणि वास्तविक होते. वास्तविकतेचे युग होते. ह्या युगाने वाचकांना उद्देशपूर्तता व सद्गुणांसाठी मदत केली. सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन, नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली. आणि कादंबरी या प्रकाराने तिच्या उत्पत्तीच्या काळापासून सातत्याने लोकप्रियता मिळवली. अँड टुडे इट इज रिकग्नाइज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जेनर. आणि आजही सर्वात प्रचलित किंवा लोकप्रिय असं साहित्यिक शैली म्हणून कादंबरीला ओळखलं जातं. कादंबरी जनर म्हणजे प्रकार किंवा आपण त्याला शैली म्हणतो. नाव द नेक्स्ट पॅरा. अ नॉवेल इज रिलेटिव्हली लॉंग नेरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्स intimate human experiences normally in a prose form. नॉवेल म्हणजे कादंबरी ही एक तुलनेने दीर्घकथा असते. म्हणजे नॉवेल इज अ लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन इन अ प्रोज फॉर्म. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम इटालियन नॉवेला मिनिंग न्यू. आणि सध्याचा वर्तमान शब्द नॉव्हेल हा इटालियन शब्द जो आहे नॉवेल आहे याच्याकडून आलेला आहे. त्याचा अर्थ आहे न्यू म्हणजे नवीन. अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी इम्बिलिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम, प्लेस अँड नेचर, पीपल अँड देअर माइंड्स अँड देअर गेस्चर्स अँड द ॲक्टिव्हिटीज. आणि मित्र, स्थळ, काळ, वेळ, निसर्ग, लोक आणि त्यांचे विचार, कृती आणि समाज यांच्या वर्णनातून कथा कादंबरीमध्ये फुलवली जाते. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. आणि तत्कालीन समाजाचं त्या ठिकाणी चित्रण केलं जातं. नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन अ ड्रामा अँड पोएट्री. ड्रामा आणि पोएट्री म्हणजे नाटक आणि कवितेपेक्षा कादंबरीतून आयुष्य समजायला मदत म्हणजे सोपं जातं. इन मॉडर्न एरा नॉवेल हॅज अडॉप्टेड लिटररी प्रोज. आणि आधुनिक युगामध्ये कादंबरीने एक साहित्यिक गद्य किंवा स्वीकारला आहे. द नॉवेल हॅज अ लिटररी जानर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 years. म्हणजे साहित्यिक शैली म्हणून कादंबरीचा सुमारे 2000 वर्षाचा इतिहास आहे. अमंग द अर्ली प्रिकर्सर्स म्हणजे पूर्वी घडलेली ऑफ नॉवेल, अ कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमान्सेस डेटिंग फ्रॉम द 2nd to the 6th century मे टॉप द लिस्ट. सुरुवातीच्या काळापासून म्हणजे 2ऱ्या ते 6व्या शतकापासून आदर्श प्रेमाचा आणि अद्भुत साहसांचं वर्णन करणाऱ्या कल्पनारम्य ग्रीक प्रणयकथा संग्रहांचा हजारो वर्ष लेखनावर प्रभाव होता. दीज इमॅजिनेटिव्ह अँड डिलाइटफुल स्टोरीज ऑफ आयडियल लव्ह अँड मार्वलस ॲडव्हेंचरस प्रोफाउंडली अफेक्टेड द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 years. आदर्श प्रेमाचे आणि अद्भुत अशा साहसांचे वर्णन करणाऱ्या कल्पनारम्य ग्रीक प्रणयकथा संग्रहांचा हजारो वर्ष लेखनावर प्रभाव होता. दो नॉवेल इन द मॉडर्न एरा युजली मेक्स यूज ऑफ लिटररी प्रोज, द अर्लियर थ्रेड्स ऑफ द जानर कॅन बी फाउंड इन व्हर्जिल्स इकोलॉग्स और मॅलोरीज, मॉर्टेडी अर्थर और जेफ्री चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स. जरी आधुनिक युगातील कादंबरीने साधारणपणे साहित्यिक गद्यात पूर्वीचेच साहित्यिक शैलीचे धागे हे आपल्याला व्हर्जिल्स इकोलॉग्स और मॉर्टेडी अर्थर और जेफ्री चॉसर्स कॅन्टरबरी टेल्सवरनं त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते. मुरासाकी बौज टेल ऑफ जिंजी 1010 हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. मित्र हो, मुरासाकी सिकिबुस यांची टेल ऑफ जिंजी म्हणजे जिंजीची गोष्ट जी 1010 प्रसिद्ध झाली
ही जगातली पहिली कादंबरी म्हणून तिचं वर्णन करण्यात येतं. द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विझोट बाय स्पॅनिश रायटर मिग्युल डी शर्वांट्स, which was published in two parts between 1605 and 1615. युरोप खंडातील कादंबऱ्यांची सुरुवात असं सांगण्यात येतं की डॉन क्विझोट ही जी कादंबरी स्पॅनिश लेखक मिग्युल डी शर्वांट्स यांनी लिहिली, की जी 2 खंडांमध्ये प्रसिद्ध झाली, 1605मध्ये आणि 1615मध्ये. डॉन क्विझोटने युरोपियन कादंबरींची सुरुवात झाली असं म्हणण्यात येतं. In the 18th century, the appearance of newspaper and magazines attracted large number of readers from the middle class. 18व्या शतकात वर्तमानपत्र आणि मासिके अस्तित्वात आल्यानंतर मध्यमवर्गीय वाचक मोठ्या संख्येने त्यांच्याकडे आकर्षित झालेत. These new readers had little interest in romances and tragedies which were appreciated by the upper class. या नव्या वाचकांना उच्च वर्गाप्रमाणे प्रणय आणि शोकांतिकामध्ये फारसा रस नव्हता. Thus a need of a new type of literature arose that would express the ideas of the 18th century. आणि साहजिकच मग नवीन साहित्यामधील नवीन कल्पना मांडणाऱ्या सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाचे आणि समस्यांचे वास्तववादी चित्र उभे करण्यास साहित्याची निर्मिती होण्यास सुरुवात झाली. बघूया पुढे काय म्हटलेलं आहे ते. The 18th century new literature was characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, passion and imagination. 18व्या शतकातील नवीन साहित्य हे वास्तववादी साहित्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि आपण त्याला रोमॅन्टिक फीचर्स म्हणतो. प्रणयवादी वैशिष्ट्ये जसं काही इंथुझियाझम म्हणजे खूप उत्साह, उत्कटता, पॅशन अँड इमॅजिनेशन यांना यांना नाकारण्यात आले. द फोरग्राऊंड फॉर द नॉवेल वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दिस फॅक्टर्स. आणि साहजिकच नॉवेलकरता, कादंबरीकरिता या सगळ्या घटकांनी एक पार्श्वभूमी तयार केली. आफ्टर 1740 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज अ लिटररी फॉर्म इन इंग्लंड. आणि 1740 नंतर इंग्लंडमध्ये कादंबरीचा एक साहित्याचा घटक म्हणून उदय झाला. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रेव्होल्युशन हॅड गिवन राईज टू दी मिडल क्लास. आणि साहजिकच यंत्राचा अधिक वापर, व्यापार आणि वाणिज्य यात झालेली वाढ आणि साहजिकच औद्योगिक क्रांतीचा उदय यामुळे मध्यमवर्गीयांना एक प्रकारे मध्यमवर्गाचा पण उदय झाला. अ क्लास ऑफ पीपल हॅड इमर्ज्ड टू ऑक्युपाय द एलिट स्टेटस. आणि साहजिकच एक एलिट स्टेटस म्हणजे एक उच्चभ्रू वर्ग त्या ठिकाणी उदयाला आला, त्याने एक स्थान पटकावलं. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नॉवेल्स. आणि साहजिकच दैनंदिन जीवनाचं वास्तववादी चित्रण आणि सामान्य जनांच्या समस्यांचं चित्रण कादंबऱ्यांमध्ये करण्यात आलं. ॲपील टू दी न्यूली एज्युकेटेड क्लास. आणि साहजिकच ते मध्यम वर्गाला किंवा नवीन साक्षर झालेल्या वर्गाला ते भावलं. अँड वॉज रिगार्डेड बाय देम ॲज द ह्या नवीन मध्यम वर्गाला एक वाचक वर्ग म्हणून गणलं गेलं, मानलं गेले. Thus a novel as a form appears to have been designed for both to voice the aspirations of the middle class and lower classes and meet their longings. एकंदरीत कादंबरी हा मध्यम आणि निम्न वर्गाच्या आकांक्षा आणि उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी निर्माण झालेला प्रकार आहे असं म्हणता येईल. द स्प्रेड ऑफ मशीन्स कुड प्रोव्हाइड टाईम टू दी एज्युकेटेड मिडल क्लास फॉर रीडिंग अँड डिस्कशन्स अबाउट द बुक्स. यंत्रांचा अधिक प्रसार आणि वापर सुरू झाल्यामुळे सुशिक्षित मध्यम वर्गाला पुस्तके वाचण्यासाठी आणि चर्चेसाठी वेळ पण मिळू लागला. ड्रामा अँड पोएट्री वेअर टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. नाटक, ड्रामा आणि पोएट्री म्हणजे कविता ही 2 साहित्यिक जी काही रूपं होती ती नष्ट होत गेली. नॉवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम अँड सम न्यू फीचर्स वेअर ॲडेड टू द फॉर्म. तसंच कादंबरीमध्ये त्यांची काही वैशिष्ट्ये असल्यामुळे
या नव्या शैलीने 18व्या शतकापासून पुढे सामाजिक आणि राजकीय, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक घडामोडींना स्वतःमध्ये सहजपणे सामावून घेतले. इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म ऑफ द 18th century अँड ऑनवर्ड्स encompass the social, political and cultural happening and scientific progress. म्हणजेच सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वैज्ञानिक घडामोडींनाही त्या ठिकाणी स्वतःमध्ये ह्या कादंबऱ्यांनी सामावून घेतले असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर पुढे बघूया पुढचा पॅराग्राफ. इन दिस पॅराग्राफ यू विल फाइंड द नेम्स ऑफ सम नॉवेल्स अँड द नेम्स ऑफ नॉवेलिस्ट्स ॲज वेल अँड देअर कॉन्ट्रीब्युशन. The Pilgrim's Progress by John Bunyan, 1679, and Urunoku by Arthur Wayne, 1688, initiated the plenteous and colorful tradition of English novel and was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe, Moll Flanders, and Jonathan Swift, Gulliver's Travels, a famous satire. आणि बघा, जॉन बनियान यांनी पिलग्रिम्स प्रोग्रेस आणि अर्थर वेन यांनी ओरोक्कू नावाची कादंबरी लिहिली. त्यामध्ये त्यांनी इंग्लिश कादंबरीचा एक विस्तृत आणि रंगीबेरंगी परंपरा सादर केली. त्यांचंच अनुकरण पुढे डॅनियल डेफो यांनी केलं. त्याच्यानंतर जोनाथन स्विफ्ट यांनी पण त्या ठिकाणी त्यांचं अनुकरण केलं आपल्याला दिसून येतं. अदर मेजर नॉवेलिस्ट्स ऑफ द 18th century वेर सॅम्युअल रिचार्डसन, पॅमेला ऑर व्हर्च्यू रिवार्डेड, अँड क्लॅरिसा, बोथ epistolary novels, Henry Fielding, Lawrence Sterne, and Tobias Smollett. These are the names of the novelists. The tradition was enriched by many other stalwart novelists such as Charles Dickens, Walter Scott, Nathaniel Hawthorne, Horace Wolfe, Thomas Hardy, Wilkie Collins, and H.G. Wells. The 20th century is marked by the modern topics and innovative styles and technique and widened angles of the views by the novelists like E.M. Forster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence, William Golding, Anthony Burgess. मित्र, 20व्या शतकातली जी नॉवेल होती त्या नॉवेलमध्ये एक आधुनिक विषय आणि नाविन्यपूर्ण अशी शैली ह्या तंत्राचा अवलंब करून एकंदरीत कादंबरी क्षेत्राला विस्तृत करण्याचं काम वरती उल्लेख केलेल्या फ्रॉस्टर, जॉयसी, कॉन्रॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅम ग्रीन, डी.एच. लॉरेन्स आणि विल्यम गोल्डिंग आणि अँथनी बर्गेस या लेखकांनी केलं. दे वायडनड द सर्कमफेरन्स ऑफ द जनर बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यूज इन देअर नॉवेल्स. म्हणजे 20व्या शतकात अशा नव्या कादंबरीकारांच्या विस्तृत दृष्टिकोनातून राजकीय, सामाजिक, मानसशास्त्रीय आणि इतर आधुनिक विषय तसेच नाविन्यपूर्ण शैली आणि तंत्र या माध्यमातून निर्माण झालेले साहित्य प्रचलित झालेलं दिसतं. देर आर इमिग्रंट्स ऑथर्स लाईक सलमान रश्दी इंडिया, V.S. नैपाल ट्रिनिडाड, कोजुओ इशिगुरू जपान, अँड मेनी अदर्स. द कंट्रीब्युशन ऑफ वुमेन नॉवेलिस्ट्स टू द ग्रेट प्रेग्नंट The contribution of women novelists of this great pageant cannot be neglected. म्हणजेच महिला कादंबरीकारांची दिंडी किंवा त्यांनी जी कादंबरी क्षेत्रासाठी योगदान दिलं ते शोभायात्रा नाकारता येणार नाही. दिस नॉवेल ऑफ मॅनर्स, इव्हेलिना बाय फ्रान्स ब्रुनी, गॉथिक नॉवेल्स बाय ॲन रॅडक्लिफ, अ नॉवेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ द एज, फ्रँकलिनस्टीन by Mary Shelley are landmark novels. Jane Austen has been ruling over the minds of the people through her novels. Bronte sisters Emily and Charlotte have created their own place by their incomparable works. The Wuthering Heights and the Jane Eyre, Mary Ann Evans alias George Eliot wrote the novels reflecting psychological insight. Virginia Woolf is the pioneer of stream of consciousness techniques in English novel. Agatha Christie created her own place by writing many novels based on crime. Hercule Poirot and Miss Marple are the evergreen detectives created by her. Harper Lee, Margaret
Atwood, Toni Morrison, and Alice Walker have elevated the tradition further to prosperity. Means this paragraph is devoted to the female novelists and their contribution to Indian scenario म्हणजे भारतीय चित्र. Rajmohan's Wife by Bankim Chandra Chattopadhyay, serialized in the Indian field, was the first novel in English written by an Indian. मित्रो, द इंडियन फील्ड या मालिकेतील बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली राजमोहन्स वाईफ ही एका भारतीय लेखकाने लिहिलेली इंग्रजीतील पहिली कादंबरी आहे. These novels, the period after that is marked by few more novels written by the Indian writers. आणि या कालखंडानंतर अनेक काही कादंबऱ्या भारतीय लेखकांनी लिहिल्या. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. या लिहिलेल्या कादंबऱ्यांमध्ये मुख्यत्वे करून राष्ट्रीय मूल्य आणि सामाजिक समस्यांचं वर्णन आपल्याला दिसून येतं. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजाराव वेअर द मेजर ट्रिओ हू प्रिवेल्ड द पिरियड आफ्टर दॅट. त्यानंतर ह्या लेखकांनी कादंबऱ्या लिहिल्यात. नॉवेलिस्ट्स लाईक अनिता देसाई, नयनतारा शेगल अँड अरुण जोशी अँड मनोहर माळगावकर चेंज्ड द करंट ऑफ इंग्लिश नॉवेल थ्रू देअर वर्क्स. अमिताभ घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चटर्जी ameliorated the Indian novel in English by adding new features to it. Ameliorated म्हणजे भर घालणे. यांनी इंग्लिश साहित्यामध्ये भर घातले. Recent years have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Ediga, Arundhati Roy, Kiran Desai and Kiran Nagarkar. The tradition of Indian English novel has undergone a vital change since its birth and it has undoubtedly very bright future. म्हणजेच मित्र हो, ह्या सर्व नव्या जोमाच्या आणि विचारांच्या भारतीय कादंबरीकारांनी अलीकडच्या वर्षांमध्ये देदीप्यमान कामगिरी केली आहे आणि भारतीय इंग्रजी कादंबरीच्या परंपरेत तिच्या जन्मापासून महत्त्वपूर्ण बदल घडवत आणलेले आहेत आणि तिचं भवितव्य त्यांनी निश्चितच उज्ज्वल केलेलं आपल्याला ठिकाणी दिसून येत आहे. आता नोवेला म्हणजे काय, तर आपण त्याचा अर्थ बघूया या ठिकाणी. Hello friends, I'm Mr. Aryan Nikam and you are watching my YouTube channel. Friends, today we are going to deal with section number 4, that is history of novels. I request you please subscribe, like and share my channel. I am going to explain this topic in English and Marathi as well. It is a well-structured yet short narrative, often satiric or realistic in tone. याची चांगली रचना असते, परंतु संक्षिप्त लेखन शैलीत बहुतेक वेळा उपहासात्मक किंवा वास्तववादी त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा सूर दिसतो. It usually focuses on one incident or issue with one or two main characters and takes place at the single tradition. Some of the famous novellas are which in English are. म्हणजे याचा अर्थ असं मित्र हो, की साधारणपणे एखाद्या घटनेवर किंवा एक दोन मुख्य पात्रांच्या समोर कादंबरी आधारित असते आणि काही फेमस नॉवेलांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. बघूया आपण त्यांची नावं. The Heart of Darkness by Joseph Conrad, The Turn of the Screw by Henry James, Billy Budd by Herman Melville, A Death in Venice by Thomas Mann, Siege of the Day by Saul Bellow, Pearl by John Steinbeck. Elements of novel or novella. आता या ठिकाणी कादंबरीचे घटक कोणते आहेत? There are 6 elements essential of a novel or novella. All these factors may be related to one another in the work by an author. म्हणजे कादंबरीचे 6 आवश्यक घटक आहेत. लेखकाच्या कलाकृती ते सर्व घटक यांना त्या नात्याने एकमेकांशी संबंधित असतात. नंबर 1 इज थीम. थीम म्हणजे मुख्य विषय.
थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉवेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन दी नटसेल. मित्र थोडक्यात व्यक्त होऊ शकणारी ही कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आपण त्याला म्हणू शकतो. इट इज अ philosophical statement or a truth which the writer has put forth through the narration of the series of events in the story and characters acting in the particular setting. विशिष्ट पार्श्वभूमीवर कथेतील घटनांच्या आणि पात्रांच्या अभिव्यक्तीतून लेखक एक तत्वज्ञानात्मक म्हणूया विधान किंवा सत्य मांडत असतो. नंबर 2 प्लॉट. प्लॉट म्हणजे कथानक. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. प्लॉट ही एक मुख्यत्वे विषयाला आकार देणारी कथा किंवा घटनांची मालिका असते. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर ऑर एक्सटर्नल विथ अदर कॅरेक्टर्स अँड एंटिटीज. कथानक पात्रांच्या अंतर्गत म्हणजे मनातील किंवा बाह्य म्हणजे इतर पात्र किंवा इतर घटक संघर्षातून तयार होते. बघा पुढे काय म्हटलं आहे. प्लॉट मे बी सिम्पल वन प्लॉट ऑर कॉम्प्लेक्स कन्सिस्टिंग द इंटरव्ह्यूइंग ऑफ मेनी सब प्लॉट्स. प्लॉट साधा एक किंवा कॉम्प्लेक्स म्हणजे अनेक उपकथानकांनी बनलेला असू शकतो. नेक्स्ट पॉईंट कॅरेक्टर्स. आता कॅरेक्टर म्हणजे काय तर ते आपण बघूया. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. मित्र हो, पात्र किंवा आपण त्याला व्यक्तिरेखा म्हणतो. पात्रांच्या विशिष्ट वर्तनामुळे घटनांची मालिका घडत जाते आणि त्यातून कथानकाशी संबंधित व्यक्तिचित्रण होत असते. डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप वर्डली हायली डिटेल्ड व्हर्बल स्केच. म्हणजे संक्षिप्त वर्णनापासून तपशीलवार तोंडी वर्णनांपर्यंत असे सर्व प्रकारचे पात्रांचे चित्रण केले जाऊ शकतं. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राईब्ड इन इट्स एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ दी रायटर. म्हणजे लेखकाच्या लेखनातून प्रमुख पात्रांच्या प्रत्येक अंगाचं तपशीलवार वर्णन केले जाते. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. म्हणजे जे छोटे कॅरेक्टर असतात त्यांना फारसं महत्त्व दिलं जात नाही. द रीडर फॉलोज द ॲक्शन ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट दी नॉवेल. आणि कादंबरीमध्ये मुख्य पात्राला त्या ठिकाणी जास्त महत्त्व दिलं जातं. दिस कॅरेक्टर इज रेफर्ड टू ॲज द प्रोटोगॉनिस्ट. आणि ह्या पात्राला नायक असे संबोधले जाते. प्रोटॅगॉनिस्ट म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याला द प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे मेन कॅरेक्टर असतं ते. इट इज इन कॉन्फ्लिक्ट विथ द कॅरेक्टर ऑर ॲन एंटायटी ऑर अ फोर्स इंटरनल एक्सटर्नल विच इज नोन ॲज अँटोगॉनिस्ट. आणि नायकाच्या मुख्य पात्र जे असतं ते विरोधात असणाऱ्या पात्राला किंवा घटकाला खलनायक किंवा अँटॅगॉनिस्ट म्हणून ओळखले जाते. नाव द नेक्स्ट पॉईंट नंबर 4 सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंग म्हणजे आपण त्याला मराठीत देखावा म्हणतो किंवा नेपथ्य म्हणतो. कथा ज्या पार्श्वभूमीवरती घडते त्याला सेटिंग म्हणतात. देर आर सेव्हरल ॲस्पेक्ट्स ऑफ सेटिंग. सेटिंगचे अनेक असे ॲस्पेक्ट किंवा अंग आहेत किंवा पैलू आहेत. इट इन्क्लूड्स प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट ऑर वेदर अँड लाईफस्टाईल. आणि सेटिंगचे अनेक जे पैलू आहेत त्यात स्थळ, काळ, वेळ, ऋतू, जीवनशैली यांचा अंतर्भाव होतो. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द 2 मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. प्लॉट आणि कॅरेक्टर ह्या 2 प्रमुख घटकांवरती सेटिंग परिणाम करत असते. नंबर नेक्स्ट कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. म्हणजे कथेतील विरोधी शक्तींमधील संघर्षाला त्या ठिकाणी संघर्षाला कॉन्फ्लिक्ट म्हणतात. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट. साहजिकच या संघर्षामुळे कथानकाविषयी स्वारस्य आणि कुतूहल निर्माण होते. नेक्स्ट इज लँग्वेज अँड स्टाईल. लँग्वेज म्हणजे भाषा आणि स्टाईल म्हणजे शैली. द लँग्वेज अँड टेक्निक्स आर युज्ड बाय द ऑथर फॉर द नरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज द स्टाईल. भाषा किंवा शैली. कथेचं वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेली भाषा आणि तंत्र म्हणजेच त्याला आपण त्या ठिकाणी शैली म्हणू शकतो.
An author can use extensive vocabulary and high phrases, or he may be laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirement for meeting his purpose. लेखक लॅकोनिक हा शब्द आला बघा. लॅकोनिक म्हणजे नेमकं किंवा मार्मिक आपण त्याला म्हणू शकतो. लेखक कथा मांडताना व्यापक शब्दसंग्रह आणि प्रदीर्घ वाक्य वापरू शकतो किंवा तो मोजक्या किंवा आणि मार्मिक शब्दातही वर्णन करू शकतो, जेणेकरून त्याला योग्य असा परिणाम साधायचा असतो. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह, किंवा योग्य परिणाम साधण्यासाठी दोन्ही आवश्यकतेनुसार तो एकत्रित वापर करू शकतो. ऑल दिस फॅक्टर्स डिसाईड द टेक्स्चर ऑफ द नरेशन अँड क्रिएट अन इम्पॅक्ट ऑन द रीडर्स. आणि साहजिकच यामुळे वाचकांना तो खिळवून ठेवतो असं आपण ठिकाणी सांगू शकतो. नेक्स्ट, टाइप्स ऑफ नॉवेल. नंबर 1, रिअलिस्टिक नॉवेल. द रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. वास्तववादी कादंबरी. वास्तववादी वादाचं दर्शन घडवणारी कथा या कादंबरीमध्ये असते. समटाईम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉवेल ऑफ मॅनर. नॉवेल ऑफ मॅनर म्हणून पण ते ओळखले जाते. इट कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स विथ मिक्स्ड मोटिव्स दॅट आर रूटेड इन दी सोशल क्लास. मोटिव्ज म्हणजे उद्देश आपण त्याला म्हणू शकतो. आणि विशिष्ट सामाजिक वर्गातल्या गुंतागुंतीच्या पात्राचं त्या ठिकाणी त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या संवादाचं दैनंदिन अनुभवाचं वर्णन यात केलेलं असतं. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉवेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स अँड अंडरगो पॉसिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस. आणि त्यांच्या दैनंदिन अनुभवाचं पण त्या ठिकाणी वर्णन असतं. नंबर 2, पिकारेस्क नॉवेल. आता पिकारेस्क कादंबरी म्हणजे काय? The word picaresque is originated from the Spanish word picaro, which means a rogue. पिकारेस्क हा शब्द स्पॅनिश शब्द पिकारोवरून घेतला आहे. याचा अर्थ रोग होतो. रोग म्हणजे नकली. अ पिकारेस्क नॉवेल नरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगोनिस्ट हू इज ॲन इसेंट्रिक ऑर डिसरेप्युटेबल पर्सन इन ॲन एपिडेमिक फॉर्म. म्हणजे या प्रकारात विक्षिप्त किंवा तरेवाईक असलेल्या मुख्य पात्रांच्या साहसांचं एपिसोडिक पद्धतीने वर्णन केलेलं असतं. नेक्स्ट इज हिस्टॉरिकल नॉवेल. हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. ऐतिहासिक कादंबरी आपण त्याला म्हणतो. ही इतिहासातील एखाद्या कालखंडावर आधारित असते. नेक्स्ट इज एपिटोलरी नॉवेल. एपिटोलरी नॉवेल म्हणजे आपण त्याला पत्ररूपी कादंबरी म्हणू शकतो. द वर्ड एपिस्टोलरी derives from the Latin word epistola, which means a letter. म्हणजे एपिस्टोलरी हा शब्द लॅटिन शब्द एपिस्टोला यावरून आला आहे. याचा अर्थ पत्र होतो, लेटर होतो. द एपिस्टोलरी नॉवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. आणि या प्रकारात लेखक पत्रव्यवहार किंवा इतर कागदपत्रांच्या मालिकेद्वारे कथा सादर करतो. Although letters are the most common basis for epistolary novel, diary entries are also popular form of this type. पत्राव्यतिरिक्त डायरी किंवा दिनदर्शिकेतील नोंदी हाही प्रकार या ठिकाणी लोकप्रिय आहे. नंतर गॉथिक नॉवेल. गॉथिक हा प्रकार बघूया. गॉथिक कादंबरी. द नॉवेल्स दॅट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ ऑर डिके ऑर हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड गॉथिक नॉवेल्स. गॉथिक कादंबरी प्रकारामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की टेरर म्हणजे दहशत, मिस्ट्री म्हणजे रहस्य, हॉरर म्हणजे भय, थ्रिलर म्हणजे रोमांच, सुपरनॅचरल म्हणजे आपण त्याला अमानवी शक्ती म्हणतो, आणि डूम म्हणजे विनाश, डेथ म्हणजे मृत्यू, डिके म्हणजे त्या ठिकाणी आपण और हॉन्टेड बिल्डिंग म्हणजे भुताटकीने पछाडलेली घरं. अशा विषयांवरील कादंबरी म्हणजे त्याला आपण गॉथिक कादंबरी म्हणून संबोधतो. पुढचा प्रकार बघूया. नेक्स्ट वन इज ॲटोबायोग्राफिकल नॉव्हेल. आपण त्याला आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणतो. द ॲटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज द नॉव्हेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. म्हणजे लेखकाच्या जीवनावर आधारित ही कादंबरी असते. हावेवर तथापि द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ द कॅरेक्टर्स ऑर इवन मे चेंज ऑर अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. परंतु पात्रांची
ठिकाणे, नावे आणि आयुष्यातील काही विशिष्ट माहिती बदलण्याचं स्वातंत्र्य लेखक या ठिकाणी घेतो. इट मे ऑर मे नॉट बी इन दी फर्स्ट पर्सन नरेशन. कदाचित ही कादंबरी प्रथम पुरुषी लेखनामध्ये नसते. एलोगोरिकल नॉवेल म्हणजे रूपकात्मक कादंबरी आपण त्याला म्हणतो. अँड एलोगरी इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. रूपक म्हणजे ज्यात एकापेक्षा अधिक अर्थ दडलेले असतात अशी कथा आपण त्याला म्हणतो. द सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. अशा कादंबरीचा बाह्य अर्थ त्यातील प्रतिकात्मक अर्थापेक्षा वेगळा असतो. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ अन ॲलेगरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल ऑर सायकॉलॉजिकल. म्हणजे प्रतिकात्मक अर्थ राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा तत्त्वज्ञानाशी संबंधित असू शकतो. पुढचा प्रकार युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉवेल. युटोपियन म्हणजे आदर्शवादी आपण त्याला म्हणतो. युटोपिया इज ॲन इमॅजिनरी कम्युनिटी ऑर सोसायटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. युटोपिया म्हणजे एक आदर्श गुणधर्म असलेला काल्पनिक समुदाय किंवा समाज आपण त्याला म्हणतो. पजेसिंग आयडियल क्वालिटीज. इट इज अ कॉमन लिटररी थीम स्पेशली इन सायन्स फिक्शन ऑर स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. विशेषतः विज्ञानकथा किंवा तार्किक काल्पनिक कथा प्रकारात मोडणारी ही एक प्रचलित साहित्यिक शैली आपण म्हणू शकतो. सायकॉलॉजिकल नॉव्हेल म्हणजे मानसशास्त्री कादंबरी. सायकॉलॉजिकल नॉव्हेल इज दी वर्क ऑफ फिक्शन दॅट treats the internal life of the protagonist or even the other characters such as the external factors. आता मानसशास्त्री कादंबरी या प्रकारामध्ये कथेतील मुख्य पात्र किंवा इतर पात्रांच्या अंतर्गत जीवनाला बाह्य घटकांप्रमाणे महत्त्व दिले जाते. हे कादंबरीचे प्रकार. पुढचा प्रकार बघूया. नेक्स्ट टाईप इज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस novel. Stream of consciousness is a phrase coined by William James in his treatise Principles of Psychology in 1890. विल्यम जेम्स यांनी मानसशास्त्राचे सिद्धांत म्हणजे 1890मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात ही संज्ञा तयार केली आहे. इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स. याचा अर्थ विचारांचा प्रवाह असा होतो. इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ॲक्युरन्सेस. कथानकातील घटना त्यांच्या घडण्याच्या क्रमानुसार येतात. त्याच्यामध्ये द नॉवेलिस्ट नरेट्स देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. आणि जशा त्या पात्र किंवा व्यक्तिरेखांच्या मनात येतात तशा लेखक त्यांना सादर करतो. नेक्स्ट प्रकार आहे बिल्डगंग्रोमन नॉवेल. द जर्मन वर्ड बिल्डगंग्रोमन इंडिकेट्स ग्रोथ. आणि हा जर्मन शब्द बिल्डगंग्रोमन वाढ सूचित करतो, ग्रोथ सूचित करतो. द फिक्शनल बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट्स माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहूड टू अडल्टहूड. मित्र हो, याच्यामध्ये असं सांगितलं आहे की साधारणपणे मुख्य पात्राच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या मानसिक, आध्यात्मिक आणि स्वभाव वैशिष्ट्यांच्या प्रगल्भतेवर हे काल्पनिक चरित्र किंवा आत्मचरित्र आधारित असतं. या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. प्रोटॅगोनिस्ट म्हणजे नायक, माइंड म्हणजे मन, स्पिरिट म्हणजे आत्मा आपण त्याला म्हणू शकतो किंवा अध्यात्म म्हणू शकतो, कॅरेक्टर्स म्हणजे व्यक्तिरेखा. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे सांगू शकतो. पुढचा पॅराग्राफ याचा बघूया. इन दी फर्स्ट हाफ ऑफ द 20th century, अ cult of pulp magazines became popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. म्हणजे 20व्या शतकाच्या पूर्वार्धात पल्प म्हणजे लगदा आपण त्याला म्हणतो, अशा पल्प मासिके हा प्रकार लोकप्रिय झाला होता ज्यामध्ये स्वस्तातल्या लगद्याच्या म्हणजे पल्प कागदावर सर्वसामान्यांच्या करमणुकीसाठी काल्पनिक कथा छापण्यात येत असत. द पल्प फिक्शन era provided a building ground for the detective novels and science fiction. या पल्प कथांच्या युगाने डिटेक्टिव्ह किंवा आपण त्याला रहस्यमय कादंबऱ्या म्हणतो आणि विज्ञान कथांचा पाया रचला असे म्हणता येईल. नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज सायन्स फिक्शन. सायन्स फिक्शन इज अ जनर ऑफ अ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ द इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट्स सच ॲज फ्युचरिस्टिक सिटिंग, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universe and extraterrestrial life. विज्ञान कथा
हा एक काल्पनिक तार्किक कथा प्रकार आहे की जो भविष्यकालीन परिस्थिती, भविष्यकालीन विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळभ्रमण, टाईम ट्रॅव्हल, प्रतिसृष्टी, त्याचबरोबर परग्रहावरील जीवन यांच्यासारख्या कल्पित संकल्पनांवरती आधारित असतो. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोअर्स द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. विज्ञान कथेत अनेकदा वैज्ञानिक आणि इतर नवकल्पनांचा संभाव्य परिणाम शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो. फ्रँकलिन बाय मॅरी शेली इज कन्सिडर्ड द फर्स्ट नॉवेल बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मित्रहो, मॅरी शेली यांनी 1823 यांनी लिहिलेली फ्रँकलिन नावाची जी काही कादंबरी आहे ती पहिली विज्ञान आणि तंत्रज्ञानावरती आधारित कादंबरी मानण्यात येते. द जनर फ्लोरिस्ड इन द सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी. 19व्या शतकाच्या दुसऱ्या हाफमध्ये किंवा दुसऱ्या भागात ह्याचं लेखन भरभराटीला आलं. नाव द लास्ट पार्ट ऑफ टाईप ऑफ नॉवेल इज डिटेक्टिव्ह फिक्शन. आता डिटेक्टिव्ह म्हणजे गुप्तहेरगिरीवरती किंवा रहस्यकथा आपण त्याला म्हणतो. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सबजनर ऑफ क्राईम फिक्शन अँड मिस्ट्री फिक्शन इन विच an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime, often a murder. डिटेक्टिव्ह किंवा गुप्तहेर कथा किंवा आपण त्याला रहस्यकथा म्हणतो, हा गुन्हेगारी कथा किंवा रहस्यकथांचा उपप्रकार आहे. यामध्ये अनुभवी किंवा व्यावसायिक गुप्तहेर एखाद्या गुन्ह्याचा किंवा खुनाचा त्या ठिकाणी तपास करताना आपल्याला दिसतो. इन दिस वे वी हॅव गॉन थ्रू द टाइप्स ऑफ नॉव्हेल. This is the history of novel. Friends, if you like this channel, you please subscribe. Again, I request you please subscribe my channel and share. Thank you. Thank you for watching this video. धन्यवाद.